दहशतवाद आणि नक्षल्यांच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारने कंबर कसली आहे याचाच एक भाग म्हणून भारतीय सैनिकांच्या हातात आता AK-203 या अत्याधुनिक रायफल येणार आहेत। भारतीय सैन्य दल आणखी बळकट होणार। दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी AK-203 रायफल्सची निर्मिती। अत्याधुनिक रायफल्सनं करणार नापाक प्रवृत्तीचा सामना। पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानात केलेलं एअर स्ट्राईक या दोन्ही घडामोडींनंतर सैन्य दल आणखी बळकट करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। याच धर्तीवर भारतीय सैन्याच्या हातात लवकरात लवकर AK-203 ही अत्याधुनिक रायफल असेल। अमेठीतल्या क्लाशनिकोव रायफल निर्मिती युनिटमध्ये या अत्याधुनिक शस्त्राची निर्मिती केली जाणार आहे। त्यामुळे दहशतवादी आणि नक्षल्यांचा सामना करणं आणखी सोपं होईल। या संदर्भात भारत आणि रशियात करारही झालाय। भारतानं रशियाला 7.5 लाख बंदुकींची ऑर्डरही दिली आहे। अब कोरबा की ऑर्डिनेंस फैक्ट्री में दुनिया की सबसे आधुनिक उन बंदूकों में से एक AK-203 क्लाशनिकोव राइफलों की सीरीज का सबसे नवीन हथियार ये हमारे अमेठी में बनाया जाएगा। ये राइफल है रूस और भारत का एक जॉइंट वेंचर मिलकर बनाएगा। सध्याच्या घडीला भारतीय शस्त्रसामुग्रीचा विचार करता पृथ्वी, अग्नी यासारखी तुफान क्षेपणास्त्र, AK-47 रायफल्स अशी अनेक शस्त्र भारताच्या ताफ्यात आहेत। पण AK-203 शत्रूचा कर्दन काय ठरेल? काय आहेत AK-203 ची वैशिष्ट्य? AK-203 रायफल ही AK-47चं अत्याधुनिक रूप आहे। AK-203 बाबत भारत आणि रशियामध्ये करार झालाय। ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक यंत्रणा असेल। एकदा ट्रिगर ठेवल्यावर गोळ्या चालतच राहतात। एका मिनिटात तब्बल 600 गोळ्या झाडल्या जातात। 400 मीटर लक्ष्य साधण्याची या रायफलची क्षमता आहे। याची लांबी 3.25 फूट आहे तर वजन 4 किलो असेल। नवा सैनिकही अचूक निशाणा साधू शकेल। एअर स्ट्राईक आणि विंग कमांडर अभिनंदन यांची यशस्वी सुटका यामुळे भारताची ताकद जगाला दिसून आली आहे। आता अत्याधुनिक शस्त्रामुळेही दहशतवाद आणि नक्षल्यांना चाप बसेल अशी आशा करायला हरकत नाही। शिवाजी शिंदेसह मयुरेश कडव, साम TV।